लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूरात डॉक्टर की पेशाला काळीमा फासणारी घटना। पूर्वी केले होते अपहरण, आता केला खून। दोघांवरती गुन्हा दाखल। आरोपी मात्र फरार। आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना। लातूर येथील प्रसिद्ध किडनी रोगतज्ञ डॉक्टर प्रमोद घुगे यांनी दवाखान्याचे सिक्युरिटी सुपरवायझर बाळू डोंगरे याचा बेदम मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे। या घटनेतील डॉक्टर आणि डॉक्टरचा एक साथीदार सध्या फरार आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस फरार डॉक्टरचा शोध घेत आहेत। यावेळी मिळालेल्या माहितीनुसार बाळू डोंगरे हा सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून आयकॉन हॉस्पिटल लातूर येथे कार्यरत होता। आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद घुगे हे आहेत। डॉक्टर प्रमोद घुगे हे ठरवून दिलेले पैसे देत नव्हते। यावरून बाळू डोंगरे आणि प्रमोद घुगे यांच्यात मागच्या काही दिवसांपासून सातत्याने वाद होते। बुधवारी मध्यरात्री बाळू डोंगरे हा आयकॉन हॉस्पिटलमध्ये गेला होता। त्या ठिकाणी डॉक्टर आणि बाळू डोंगरे यांच्यामध्ये प्रचंड वाद झाले। या वादात डॉक्टर प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे यांनी बाळू डोंगरे याला मारहाण केली। त्यात बाळू डोंगरे यांचा मृत्यू झाला। मात्र डॉक्टर घुगे यांनी बनाव तयार केला। गाडीवरून पडल्याने बाळू डोंगरे याला जबर मार लागला असून त्यास ICU मध्ये ॲडमिट केलं आहे। त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असा बनाव रचण्यात आला। बाळू डोंगरे याचा मृतदेह गुरुवारी दुपारी नातेवाईकांनी पाहिला। त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, कारण बाळू डोंगरे याच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीचे वळ दिसून येत होते। अपघात झाल्यानंतर असल्या पद्धतीचा मार लागत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। बाळू डोंगरे याचा खून झाला असल्याची खात्री नातेवाईकांनी घटनाक्रम समजून घेऊन लक्षात घेतली। जोपर्यंत डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली। आज सकाळी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या संख्येने नातेवाईक जमा झाले। पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोस्टमॉर्टमला परवानगी देण्यात आली। बाळू डोंगरे यांच्या नातेवाईकांना दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्यांचे सहकारी अनिकेत मुंडे सध्या फरार आहेत। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे PI दिलीप सागर यांनी दिली आहे। जिथं मारलं तिथून आणलं पुन्हा, फक्त मला हे सांगा। दवाखान्यातून घरचा माणूस नसताना आणलं पुन्हा, फक्त मला ह्याचा मुद्दा पाहिजे। माझं लेकरू पोस्टमास्टर कुणी बायाची सही लागल का नाही, माईची बापाची तवा पोस्टमास्टर होते रे। परस्पर पोरग आणलं कसं इथं? कटोरी केला त्या कुत्र्याला, त्याला शुगर होती का BP होती का काय झालंय ते बघू काय होतं। कुठले कुकाडीचे जनावर आहात तुम्ही, माणूस आणलाच पाहिजे घरात। हाय बाळको चला आता माझ्या संग चल, तू माझ्या संग चलती घरात आहे, मी जगू देणार नाही त्याला, मारणार। माझं लेकरू मारलंय त्यांना, मला तू चल तिथं, तू चल, तू माझ्या संग चल। उपयोग ना, आपली एक माणसे दवाखान्यातून जिथं मारले तिथून एक जोडी आणली पुन्हा, फक्त मला हे मुद्दा द्या। माझ्या लेकाला मारले तुला सकाळी, परस्पर पोस्ट मास्टर केलं का? तू म्हणलास करतो माझ्या वासनाचं काय करायला एवढा लेकर आहे तर परस्पर बॉडी येऊन एक बॉडी जर पोस्ट मास्टर जर करतो तर का केलं? तुम्हाला बघायला यायचा, तुम्ही खाचाल रे माझं लेकरं, काय खातेल रे माझ्या वासनाचं? मला तू न्याय दे त्या कुत्र्याला, मला तू पोलीस आहेस ना, आण ते कुत्र्या। दुसरा काय मला म्हणायचं, दवाखान्यातून जिथं मेला तिथून आणला कुणा, परस्पर आणला का? फक्त मला ह्याचा मुद्दा पाहिजे। परस्पर काय बी करते त्या घुग्याला चल महागाला पण करा, तुम्ही सगळ्यांनी पोलीस स्टेशन मध्ये दाबलं का? महागा माझ्या लेकराला मारलं, माझ्या लेकराला घेतलं, त्याला लावलं, पण तू नसशील, पण तिथले कुत्रे होते त्या दुसऱ्या गोष्टीला बसलं होतं का टी-शर्ट घालून, त्यांना फोन आलता सकाळी, तू गेलास बाहेर, घुगे का म्हणला? हा म्हणलं त्यानं। मी म्हणलं घुग्याचा फोन लागला का हो? म्हणलं तर नाही, मी स्वतः काना नाही घुगे का म्हणलं काय हो, मला ती माणूस आणून माणूस डॉक्टर माझं लेकरू
पोलिसाचं काम आहे दवाखान्यात नेताना पोलिसला घरच्यांनी कमीत कमी कळवायला फोन तर पाहिजे ना घरच्या माणसाने बायकोला फोन करा किंवा कोणाला तरी फोन करा फोन कोणाला करून बोलून द्या सर, आम्ही सर, दवाखान्यामध्ये भाषा बघा ना, इकडे बघा. अहो सर, जनावर जर पाहिलं जर त्याला दिसलं तर इतका मार येतात तो. कमीत कमी माणसं हे करतात. रिस्ता घेतात घसटलं त्याचे सगळे फोटो काढलेले आहेत आपण आणि डॉक्टर आहेत आणि मला ना खर्चातलं म्हणून निघालेलं का डॉक्टर आहेत ते पोस्टमॉर्टम इन्व्हिटेशन बदला सर, तुम्ही तपास घ्या. डॉक्टर आहेत ते पोस्टमॉर्टम नोट्स मध्ये सगळं क्लिअर कट लिहित असतात. येते तर तुमची प्राथमिक जी तपासणी आहे ती योग्य दिशेने चालू द्या ना. जर चुकी पहिल्या स्टेपला तुम्ही काय केलं सावंत साहेब पूर्ण पट्टी आणि तुमचं invitation- नाही सावंत साहेब इन्व्हिटेशन मध्ये संबंधित जमादार यांनी फक्त भाषा कसली खर्चटलं पडला ही भाषा त्यांना घेता येते का? ऑन दी स्पॉट जेव्हा मयताचं पूर्ण प्रेत पाहिल्यानंतर स्पॉट पंचनामा हा व्यवस्थित झाला पाहिजे अशी आमची नातेवाईकाची मागणी आहे. आणि संबंधित जो डॉक्टर आहे त्याला पाठीशी अजिबात घालायला नाही पाहिजे तुम्ही, अशी आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आता ऐका हा. आता मावशी तुम्ही होता राहता. मावशी म्हणलं का काका म्हणलं त्यांना का? काहीच माहित नाही त्याच्यातलं. मावशीला काही माहित नाही. माझं लेकरं तुम्हाला सकाळी म्हणलं माझं लेकरं मारलंय डॉक्टरनं म्हणलं ऐका ना ना. आता माझं ऐका की बोला, बोला, सांगताय, बोला. माझं ऐका. तुम्हाला आम्ही किती वाजता बोलवलं? 3:30ला. ज्या वेळेस आपलं क्लिअर झालं काय झालेलं आहे त्यावेळेस त्याची आरोपीची नाव आहे रेकॉर्डिंग नका करू वगैरे वॉचमॅन करीत होते. त्याचा शेतीचं काम सुद्धा त्यानं बघत होता. JCB लावणं रान लेवल करून शेतीचं सुद्धा काम त्यानं बघत होता. त्याच्या शेतीचं काम सुद्धा त्यानं बघत होता. त्याला माहित होतं JCB लावणं पोकलेला बंधारा मारणं सगळं तुम्हाला त्यांनी बोलून दाखवलं होतं की माझ्या मला विजयाला दाखील तर बोलून काय म्हणले आता होते? नवरा आहे माझा दाखिणारच की मला बोलून काय म्हणलं होते? मला म्हणले होते माझ्या देखताना माणूस मारलंय याला वाटलं आता मी बी सांगेल म्हणून माझा बी का तर काटा काढील म्हणूनच लागली ह्यानी ते त्यानं काढलाच काटा त्यानंच काढला काटा. माझ्या नवऱ्याची कुठंच दुश्मनी कुणी नव्हती. काढलंय? नाव काय त्यांचं? डॉक्टर प्रमोद घुगे त्यांचा दवाखाना कुठं आहे लातूरमध्ये? आयकॉन हॉस्पिटल 2 नंबर बस स्टँडच्या पुढं. मग किती ते किती ड्युटी असायची तुमच्या नवरीची? 24 तास बोलायचं कधी 24 तास जेव्हा सुपरवायझर म्हणल्यावर आणायचं दारू विकायला द्यायची दारू वाजवायची पैसे 1000-1500 रुपये द्यायचे फुल करायचं सोडून द्यायचं घरला काम करून घ्यायचे समजे त्याचे काम करू करू काय वाईट काम करून घेतले त्याच्याकडून त्याने असं त्याने म्हणले मला सोडायचंय वाईट कामं म्हणजे काय वाईट कामं? पैसे जमा करणं पैसे गोळा करणं दबाई टाकू टाकू पैसे गोळा करून घेत होते. पुढच्या ऐकून पैसे दिलेले वसुली कर म्हणत होते. वसुली करायची हे मी 2दा-3दाच केली. पुन्हा म्हणले मला सोडून द्यायचे छाये काही बी कामं लावालंय म्हणून आता इथं सोडून देत आहे. लास्टची पेमेंट मागाय गेलते. त्याला वाटलं आता मागलं प्रकरण समजा माझा नवरा सांगेल म्हणून त्याला काटा काढला गुग्यानं. रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.